मंठा तालुक्यातील शिरपूर मुंगसाजी नगर आदिवासी वस्तीवरील प्राथमिक शाळा परिसरात एकाच घरात कोकाटे पती पत्नी राहत होते। या दोघांचाही कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला। ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शिरपूर आदिवासी वस्तीवर एका बंद घरामध्ये वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली। ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली। काही दिवसांपूर्वी या दाम्पत्यांचा मृत्यू झाला असावा, कारण हे दोन्ही मृतदेह अक्षरशः सडलेल्या अवस्थेत होते। धोंडीबा कान्होजी कोकाटे वय वर्ष 80 आणि वच्छलाबाई धोंडीबा कोकाटे वय वर्ष 65 असे मृत दाम्पत्यांचे नाव आहे। अंदाजे 5 ते 6 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे। कोकाटे पती पत्नी दोघेही शिरपूर आदिवासी वस्तीवर राहत होते। एक मोठा मुलगा गावातच काही अंतरावर राहत असल्याने मोठ्या मुलाने नेहमी प्रमाणे फोन लावला, परंतु फोन ते उचलत नसल्याने तो आणि त्याच्या पत्नीला आई वडील बघण्यासाठी पाठवले असता घराला बाहेरून कुलूप लावले असतानाच घरातून खूप दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले। याबाबत माहिती तात्काळ सदर घटनेची स्थानिक गावकरी, सरपंच आणि पोलिसांना दिली। दरम्यान मंठा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे त्यांनी घटनास्थळी धाव घेत वृद्ध दाम्पत्याच्या खोलीवरील 3 पत्रे बाजूला केल्यानंतर दोन्ही वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत दिसून आले। दोन्ही पती पत्नीच्या डोक्यावर आणि मानेवर जखमा असलेल्या अवस्थेमध्ये ते दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले। 2000 लोकसंख्या असलेल्या शिरपूर गावात 60 ते 70 आदिवासी कुटुंब गावापासून 500 मीटरवर एकोप्याने राहतात। कोकाटे कुटुंब जालना तालुक्यातील ढगी बोरगाव येथे असून गेल्या 7 ते 8 वर्षापासून शिरपूरला येथे स्थायिक झाले। कुठली स्थावर मालमत्ता आणि शेती नाही। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा घात कशासाठी? धोंडीबा कोकाटे यांना 2 पत्नी होत्या। पहिल्या पत्नीपासून एक मोठा मुलगा जो की शिरपूर येथे वास्तव्यास राहतो। पहिली पत्नी निधनानंतर दुसऱ्या पत्नीपासून 3 मुले आहेत। ते बाहेर गावी मोलमजुरी उदरनिर्वाह करतात। पोळा सण झाल्यावर त्याचा एक मुलगा नुकताच भेटून गेला होता। कोकाटे दाम्पत्याच्या तपासणीसाठी फिंगर तज्ञांना अंगुली मुद्रा पथक यांना पाचारण करण्यात आले। घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादा हरी चोरे यांनी भेट दिली। यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे, सतीश आमटे, आनंद ठवळे, रखमाजी मुंडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे आदी घटनास्थळावर ठाण मांडून होते। त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही, कारण अद्याप अस्पष्ट आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।